नवी दिल्लीच्या मध्यभागी दिमाखात उभ्या असलेल्या या कमानीमागे कोणते रहस्य लपले आहे? दरवर्षी लाखो लोक या स्मारकाला का भेट देतात आणि ते कोणते रहस्य जपत आहेत? या आणि अशाच आणखी प्रश्नांसाठी हा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे. नमस्कार, मी कैलास आणि तुम्ही पाहताय केपीज क्रिएशन्स. इंडिया गेट हे केवळ युद्ध स्मारक नाही, तर ते पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या वीरांच्या सन्मानार्थ बांधण्यात आले आहे. ते बलिदानाचे प्रतीक आहे, इतिहासाचा दाखला आहे आणि राष्ट्रीय अभिमानाचे स्थान आहे. ते 1914चे साल होते. राष्ट्रांना पुन्हा आकार देण्यासाठी संपूर्ण जग एका संघर्षात बुडाले होते. या सैन्यांमध्ये शूर भारतीय सैनिक होते. ते परदेशी भूमीवर लढत होते. पण युद्ध संपल्यावर या वीरांचे काय झाले? ब्रिटिशांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने पहिल्या महायुद्धात 70,000हून अधिक सैनिक गमावले. या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी सर एडविन लुटियन्स यांना या स्मारकाची रचना करण्याचे काम देण्यात आले आणि अशा प्रकारे 1931 साली इंडिया गेटचा जन्म झाला. बेचाळीस मीटर उंच उभे असलेले इंडिया गेटचे आर्किटेक्चर पॅरिसमधील आर्क डी ट्रायम्फ पासून प्रेरित आहे. परंतु दोन्हीच्या वैशिष्ट्यांमध्ये खूप फरक आहे. लाल आणि फिक्कट स्टॅनस्टोनच्या भिंतीवर 13,000हून अधिक भारतीय आणि ब्रिटिश सैनिकांची नावे कोरलेली आहेत. स्वातंत्र्याच्या किमतीची ही एक शांत पण शक्तिशाली आठवण आहे. इंडिया गेट हे केवळ एक स्मारक नाही, तो एक सांस्कृतिक ठेवा आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा केंद्रबिंदू इंडिया गेट असतो. पण भारतीयांच्या हृदयात त्याचे स्थान एवढे विशेष का आहे? या कमानीखाली अमर जवान ज्योत निरंतर तेवत आहे. 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना ही श्रद्धांजली आहे. 1972 मध्ये स्थापन झालेली ही अमर जवान ज्योत CNG द्वारा चालवली जाते आणि ती कधीही विझत नाही.
तुम्हाला माहित आहे का की ती एक निव्वळ ज्योत नसून आशा आणि लवचिकतेचा एक किरण आहे. चोवीस तास पहाऱ्यात असणारी ही ज्योत आम्हाला आमच्या सशस्त्र हल्ल्याची शौर्याची आठवण करून देते. त्यांचे बलिदान कधीही विसरले जाणार नाही. नवी दिल्लीसारख्या गजबजलेल्या शहरात इंडिया गेट इतिहासाचा मूक साक्षीदार आहे. पण आजच्या पिढीला ते कसे प्रतिध्वनित करते हे आपल्या भूतकाळाचे स्मरण आहे आणि चांगले भविष्य घडविण्यासाठी प्रेरणा आहे. हे श्रद्धा आणि चिंतनाचे ठिकाण आहे. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही या भव्य वास्तूच्या पुढे जाल तेव्हा लक्षात ठेवा, हे फक्त एक गेट नाही, ते आपल्या इतिहासाचे, आपल्या बलिदानाचे आणि आपल्या चिरस्थायी आत्म्याचे प्रवेशद्वार आहे. वेळोवेळी माझ्या या प्रवासात माझ्यासोबत राहिलात त्याबद्दल धन्यवाद. अशाच आणखी आकर्षक कथांसाठी लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, तेवढं कमेंटचं लक्षात असू द्या. धन्यवाद.